हा विचार करून पुरस्कारांमध्ये सतत वाढ होत आहे। या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो। त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरी शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजयदादा साळुंके यांना 5 मिनिटात प्रास्ताविक करावं अशी मी विनंती करतो। नमस्कार। अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या आपल्या उपनगर शाखेच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे लीडर, सिने अभिनेते, आमचे अध्यक्ष, त्याचबरोबर जागतिक रेकॉर्ड करणारे माझे मित्र, ज्यांनी इतके प्रयोग केलेले आहेत तेवढे प्रयोग या जगाच्या पाठीवर कोणीही केलेले नाहीत, इतके प्रयोग प्रशांत दामले सरांनी केलेले आहेत। त्यांचं स्वागत करतो। आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू सर आणि त्या प्रकाश महानोर साहेब, माझे जवळचे मित्र म्हणून आशिष लोकरे सर आणि आमचे अधिकारी, मी ज्या ठिकाणी 26 वर्ष नोकरी केली त्या महानगरपालिकेचे ते उपायुक्त आहेत, त्यामुळे ते माझे अधिकारीच आहेत। आत्ता यांचं या ठिकाणी जे पाहुणे उपस्थित आहेत, या पाहुण्यांना आपण का उपस्थित इथं राहायला सांगितलं याच्याबद्दल आता प्रशांत दामले सरांबद्दल बोलायचा विषय नाही, पण प्रकाश महानोर साहेबांचं माझं बोलणं झालं, 2-3 वेळा आपण या विषयावर बोललो की त्यांची एक इच्छा आहे सोलापूरच्या या विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभाग सुरू करायचं। पण त्याच्यासाठी जर आपल्याला शक्य असेल, या ठिकाणी मी दोघांना मुद्दाम एकत्र बोलवलं आहे, महानगरपालिकेचे उपायुक्त सर आणि प्रशांत दामले सर। जे आमचे प्रशांत दामले सर आमच्या सगळ्या महाराष्ट्रभर जे नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहाचं नूतनीकरण व्हावं म्हणून त्यांचं पर्सनली प्रत्येक अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क असतो। जिथं जातील तिथं ते त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात आणि आपण काय करू शकतो त्या नाट्यगृहासाठी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पहिल्यांदा आपल्या सोलापूरला जी साऊंड सिस्टीम लागली ती, आणि मला वाटतं की नुकतंच खुर्च्या बदलण्याचं टेंडरसुद्धा मंजूर झालेलं आहे। आता सर फोनवर होते म्हणून मी एक विषय मुद्दाम सावकाश मी थांबवलं आणि लांबवलं। सरांचं म्हणणं आहे, कुलगुरू सरांचं, की आपलं जे रंगभवन समोर अभ्यासिका केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला सांस्कृतिक भवन बांधता येईल का असा त्यांचा प्रयत्न, आणि त्यांनी तो प्रस्ताव मांडलेला आहे। आपण सगळे सोलापूरकर मिळून, महानगरपालिका मिळून, इथल्या काही संस्था मिळून जर मिनी थिएटर 400-500 आसनचं व्यवस्थेचं करता आलं तर पाहूया असं सरांचं म्हणणं आहे। मी त्यांना मुद्दा म्हटलं की आम्हाला ही गरज आहे, सोलापूरला गरज आहे। आपलं सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काही कामं आपले जुळे सोलापूर नाट्यगृहाचे होत आहेत, पण हे जर झालं तर पुण्या मुंबईला जसे पुण्याला कमीत कमी 25 थिएटर आहेत जवळजवळ, तर इथेही व्हायला पाहिजेत। आता आमचे जुळे सोलापूरचे लोक नाटकाला येताना त्यांना फार त्रास होतो, अशी नाट्यगृह व्हावीत म्हणून एक मोठ्या लोकांना इथं मी यासाठी बोलवलं की सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये काहीतरी वेगळं घडलं पाहिजे। गेली 11 वर्ष मी अध्यक्ष आहे। पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला आमची कार्यकारिणी आम्हाला निवडली मोहन जोशी सरांनी, त्यावेळेला पहिलं बालनाट्य संमेलन आम्ही केलं। जवळपास 50,000 विद्यार्थी आमच्या जिल्ह्यातून त्यामध्ये सहभागी होते। 2 महिने ते बालनाट्य संमेलन जिल्हाभर चाललं, शेवटचे 4 दिवस सोडून। त्यानंतर आम्हाला 100वे संमेलन, विभागीय संमेलन सरांनी दिलं। ते संमेलन न भूतो न भविष्यते असं झालेलं आहे आमच्या नाट्य परिषदेमध्ये, जिथं जिथं विभागीय संमेलन झालेले आहेत त्याच्यामध्ये सर पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बार्शी असे सर्व शहरामध्ये आपण 3-3 दिवस संमेलनाचे कार्यक्रम केलेत। आपलंही नाटक आपण 2 ठिकाणी तिथं केलं। प्रत्येक ठिकाणच्या कलाकारांना संमेलनाचं काहीतरी भाग मिळावा म्हणून 5ही शाखेमध्ये आम्ही केलं, आणि सोलापूरचे आमचे त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी इतकं सहकार्य केलं की मला वाटलं की तर राहिलेले थोडे केस जातात का, नाही गेले, काही येत आहेत उलट। इतकं चांगलं सहकार्य सरांनी केलं आहे, आणि आम्हाला आज सांगायला आनंद वाटतो की आम्हाला या फंडमधून जे फंड्स आम्हाला जमले ते आम्ही विविध पद्धतीने ते हँडल करून प्रत्येक शाखेला 2,11,000 रुपये आम्ही FD करण्यासाठी आम्ही दिले। 5ही शाखेनं, 8ही शाखेनं या पद्धतीचं नियोजन केलं। सोलापूरची चळवळ पुढे जावी म्हणून बरंच काही आपल्याला इथं करायचं आहे। जे ते ती वेळ
आता इथून सुरू करावी असं मी इथं सर्व जे आपले जमलेले पाहुणे आहेत त्यांना विनंती करतो. जेव्हा जेव्हा तुमची जे नाट्य परिषदेचं एखादा इव्हेंट असेल त्यावेळेला आमचे लोकरे सर गेल्या वेळेला आम्ही मराठी भाषा पंधरवडा साजरा केला. उपनगरी शाखा आणि महानगरपालिका साहित्य परिषद असं मिळून केलं. 15 दिवस तो पंधरवडा आम्ही असा साजरा केला. त्यात बालनाट्य होती. सोलापूरमधून जी पहिली आलेली नाटकं होती, अश्विनीचंही नाटक त्याच्यामध्ये झालं. असे सर्वांची नाटकं आम्ही त्याच्यामध्ये केली आणि एक वेगळं वातावरण सोलापूरचं आम्ही हे केलं. बालनाट्य संमेलन झाल्यापासून बालनाट्याचे जे प्रयोग होत आहेत, इथे एक केंद्रच काढावं लागलं सोलापूरला शासनाला. इतका मोठा त्याचा एक परिणाम इथं दिसून आलेला आहे. नाट्य परिषद उपनगरी शाखेचे उपक्रम करत असताना आम्हाला भरपूर आर्थिक सहकार्य लागतं आणि सोलापूरचे दानशूर जे काही व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. प्रिसिजन संस्था असेल किंवा राम रेड्डी असतील, तर त्यांची नावं सगळीकडेच घेतली जातात आणि आम्हालाही त्यांनी भरपूर सहकार्य केलं. दाते सरांचं सहकार्य या ठिकाणी. सर तुम्ही वर या, मी तुम्हाला बघितलं नाही. सॉरी, सुशांत घेऊन ये वर. नाट्य परिषद उपनगरी शाखेच्या उपक्रमाबद्दल जे जे काही आपण करतो आहे ते 25 लाख आपण एफ डी केलेले आहे विविध बँकेमध्ये आणि त्या एफ डीच्या माध्यमातून येणारा व्याज आणि त्यावर्षी जमलेली रक्कम ते आम्ही काढलेलं इस्टिमेट जो यावर्षी आपण काम करतो त्याचं समजा 1.5 लाख असेल तर आम्ही 1.5 लाख बाहेरून कसे मिळवता येतील आणि परत आलेले व्याज कसं आपल्याला एफ डी करता येईल अशा पद्धतीचं एक चक्र आम्ही चालू ठेवलेलं आहे. आपण सगळेजण इथं आलात, आपल्या सर्वांचं स्वागत. प्रस्तावित करताना 5च मिनटं म्हणले, पण का म्हणाला मला माहीत नाही. प्रशांत सरांचं नाटक आहे म्हणून तुम्ही म्हणालात. सर्वांनाच बंधन आहेत बोलायची. मला इथं आज आपल्यासमोर बोलताना विशेष आनंद वाटतो की आमचे हे जे 5 या ठिकाणी पुरस्कार आहेत त्या पुरस्काराला जे मानकरी आज आम्हाला लाभलेले आहेत, काही सोलापूरपासून पुण्याला गेले आहेत, काही मुंबईला गेलेत, काही आता आमच्या रायते मॅडम इतक्या त्यांचं संगीत नाटकावर प्रेम आहे आणि इतकं त्यांनी काम केलेलं आहे. देवसरांच्या नाटकापासून त्यांनी केलेलं आहे. मीरा शेळकेंबद्दल डॉक्टर मीरा शेळके त्यांनी पदवी मिळवलेली. बालनाट्यामध्ये त्यांनी PhD केलेलं आहे. बालनाट्यावर प्रबंध त्यांनी लिहिलेला आहे. आमच्या सुलभा सर्वदे आम्ही एकत्र नाटकामध्ये सुरुवात केली. मी प्रकाश योजना आणि तुम्ही रोल करत होता. अशीच आपल्या सर्व गेली 50 वर्ष आपण काम करतो आहे. नाट्य आराधनाचे जे फाउंडर मेंबर आहेत त्यामध्ये डॉक्टर वामन देगावकरांबरोबर गुरुराज अवधानी आणि आमचे विजय कुलकर्णी. जोरात टाळा वाजवा. या संस्थेने आम्हाला फार दिलं, सोलापूरला फार दिलं नाट्य आराधनाने. आता प्रशांत चौडप्पा आमच्या मेहता सरांचा हा विद्यार्थी आहे. मेहता सरांनी भरपूर विद्यार्थी तयार केले. आपण यातला हा विद्यार्थी असा आहे की तो ओळखला आणि मुंबईला गेला आणि आज मुंबईमध्ये इतकं त्याचं नाव आहे. भरपूर त्यांनी आपल्या सोलापूरचं नाव गाजवलं. असे सर्व जे या ठिकाणी पुरस्कार ज्यांना दिले गेलेले आहेत त्यांचाही उल्लेख आता होईलच. आपल्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि 4 मिनटं 59 मिनटालाच माझे प्रस्तावना संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरं तर थोडा उशिरा कार्यक्रम सुरू झाला आणि दामले सरांचं पुढं 8 वाजता नाटक आहे ना, मग सगळ्यांना उत्सुकता काय दामले सरांच्या हस्तून आपल्याला पुरस्कार मिळावा त्यासाठी आपण ही घाई करतो आहे. थोडक्यात या ठिकाणी पुढचा जो कार्यक्रम आहे तो आपण जे आपले प्रमुख पाहुणे आहेत किंवा या ठिकाणी जी प्रमुख उपस्थिती आहे या सर्वांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर प्रथम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे अध्यक्ष श्रीयुत प्रशांत दामले सर यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी दोनच मिनटं सांगितल्यामुळे 2च मिनटात घेते. खरं तर एक 4-5 गोष्टी मांडायच्या होत्या, परंतु मला ही वेळेचं भान आहे आणि सरांना नाटक आहे.
सर्वप्रथम मला एक गोष्ट महत्त्वाची अशी सांगायची आहे की होतं काय की आमच्या सोलापुरामध्ये पोटेन्शियल खूप आहे. आमचे दिग्दर्शक कलावंत खूप चांगले आहेत, राज्यभरात अनेक पारितोषिकं घेत आहेत, परंतु त्यांना थोडंसं मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून माझी एक विनंती आहे आणि ही विनंती गेली 15 ते 20 वर्ष मी सातत्यानं करते आहे सर, प्रत्येक अध्यक्षाला केलेली आहे. म्हणून आज पण मी विजयला म्हणलं की मी सांगणार आहे. मला एकच आहे की उत्तम अभिनेते, उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम तंत्रज्ञ आपल्याकडे जे आहेत ते आमच्या शाखेकडे पाठवा, आमच्या मुलांना ते ट्रेन करतील. कारण एकच सांगते, जैद शेख आता इथं आहे, त्या मुलाला राज्यस्तरीय एकांकिकांमधून अनेक वेळा पहिलं दुसरं बक्षीस मिळालेलं आहे, सगळी बक्षिसं घेतलेली आहेत. परंतु आत्ता तो ॲग्रो थिएटरसाठी याला गेला होता, वर्ध्याला गेला होता आणि तिथं त्यानं शिबिर घेतलं आणि तो मला म्हणाला की दीदी असं झालं की इतकं शिकायचं आहे मला, इतकं राहिलेलं आहे आणि आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आपण बक्षिसं घेतो, नाटकं करतो, परंतु त्याच्या पाठीमागचे कारण, त्याच्या पाठीमागचा अभ्यास इतका कमी आपल्याला मला तिथं जाऊन शिकायला मिळालं. त्याला जाऊन शिकायला मिळालं सर, सगळ्यांना जाता येणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, कारण आत्ता श्याम चव्हाण हे प्रकाश योजनाकर, त्यांच्याशी मी बोलले. मी मिरजला परीक्षक होते, तिथेही त्यांना उत्कृष्ट प्रकाश योजनेचं पहिलं बक्षीस, सोलापुरातही पहिलं बक्षीस त्यांनाच आहे. त्यांना मी म्हटलं सर असं का? म्हणाले की काही हरकत नाही, तुम्ही जर बोलवा, तुमची मुलं तयार करायची असेल तर जबाबदारी मी घेतो. तर तेवढी जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही तुमची स्वतःची संस्था आहे, तुम्ही तुमच्या संस्थेचे मालक आहात, परंतु हौशी रंगभूमीचे तुम्ही पालक आहात, एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं करावं अशी मी विनंती करते. 2-3 गोष्टी बोलायच्या होतात, परंतु वेळेच्या अभावी एकच गोष्ट सांगते, तेवढी करा, ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद बोलले मॅडम. या ठिकाणी आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या पुरस्कार सोहळ्याकडे जाणार आहोत, जो रंगकर्मी गौरव पुरस्कार सोहळा 2026. याच्यामध्ये सोलापुरातील जे कलावंत, रंगकर्मी, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक असे थोर आपल्या सोलापुरातील जे अभिनेते, नट होऊन गेले, यांच्या स्मरणार्थ आपण हा पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात. असे 5 पुरस्कार आपण रंगकर्मी गौरव पुरस्कार म्हणून दरवर्षी सोलापुरात जे स्थानिक होते, मग आज सोलापुरात आहेत किंवा बाहेरगावी आहेत, त्यांना बोलावून आपण त्यांचा यथोचित सन्मान करतो. त्यामध्ये आपण रंगकर्मी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती पुरस्कार हा देतो. त्याचबरोबर रंगभूमी संवर्धक सिद्धा पाटील पुरस्कार, जे आपले उपनगरी शाखेचे आता उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांचे वडील, जे आज सगळ्यांनाच माहिती ते नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य किती मोठं होतं. त्याचबरोबर रंगकर्मी लक्ष्मीनारायण आकेन स्मृती पुरस्कार. आकेन यांना ओळखणारे लोक इथं आहेत, काही जुने, नवीन लोकांना, मुलांना माहीत नसतील आकेन, पण आम्ही त्यांना पाहिलं की रंगभूमीची सेवा म्हणजे काय करायची असते ते त्यांच्याकडून आम्ही आमच्यासारख्या लोकांनी थोडंफार काय विना शिकलो. असे रंगकर्मी लक्ष्मीनारायण आकेन. त्याचबरोबर रंगकर्मी संजीवनी काळे स्मृती पुरस्कार आपण या ठिकाणी देतो. संजीवनी काळे आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी रंगभूमीची सेवा खूप मोठ्या प्रमाणात ललित कला मंदिर नावाची जी सोलापूरची सगळ्यात जुनी संस्था होती, त्या संस्थेच्या मार्फत नाट्यसेवा केलेली आहे. त्याचबरोबर रंगकर्मी कमल ढसाळ स्मृती पुरस्कार. कमल ढसाळ ताईसुद्धा या ठिकाणी रंगकर्मी कमल ढसाळ स्मृती पुरस्कार या ठिकाणी दरवर्षी दिला जातो. कमलताईसुद्धा नाट्यक्षेत्रात खूप वर्ष कार्यरत होत्या, काही मराठी सिनेमातून सुद्धा त्यांनी कामं केली होती. त्यांच्या स्मृती पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. तो आपण आत्ता हा पुरस्कार सोहळा आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री प्रशांत दामले सर यांच्या हस्ते आपण यांचा सन्मान करणार आहोत. या कलावंतांचं वाचन जे आहे की त्यांनी नाट्यक्षेत्रात कोणतं कार्य केलं, काय कार्य केलं, ही माझी सहकारी श्रुती या ठिकाणी त्यांच्या कलावंतांचा जो लेखाजोखा आहे त्याचं वाचन करेल. तर प्रथम पुरस्कार रंगकर्मी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती पुरस्कार हा विजय कुलकर्णी, सोलापुरातील ज्येष्ठ नाट्य कलावंत, दिग्दर्शक, ज्यांनी अनेक वर्ष नाट्य आराधना या प्रथित यश नाट्यसंस्थेमधून कामं केली आणि आज ते पुण्यामध्ये स्थायिक आहेत. तर आपण विजय कुलकर्णी यांचा या ठिकाणी सन्मान करूयात.
उपस्थित आहेत विद्या काळेबाई, पद्माकर देव सर आणि माझे पती डॉक्टर वासुदेव रायते यांना जातं. नाहीतर मी कधी आयुष्यात नाटकात काम केलं असतं असं मला वाटत नाही. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या दिग्दर्शनामुळेच मी काम करू शकले. 30-32 वर्षापूर्वी संगीत नाटकात काम केलेलं आज आठवण ठेवून मला पुरस्कार दिला. मला खरंच कौतुक वाटतं, कारण कुणीतरी आपली आठवण ठेवतं, यांनी खूप बळ येतं जगण्याला आणि असण्याला. मनपूर्वक धन्यवाद. विजय कुलकर्णी सर. नमस्कार. 1972 सालापासून मी रंगमंचावर पाय ठेवला. नाट्य आराधना ही सोलापुरातली एक महत्त्वाची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी तेव्हापासून काम करते. ही संस्था एक नाट्यसंस्था नसून एक सांस्कृतिक संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सादर केले जातात. याप्रमाणे मी संस्थेच्या अनेक नाटकांमध्ये एकांकिकामध्ये कामं केली, सर्व प्रकारचे टेक्निकल कामं केली. आणि नाट्य आराधना संस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की राज्यनाट्य स्पर्धा अंतिम स्पर्धेमध्ये राज्यनाट्य स्पर्धेची 4 नाटकं अंतिममध्ये पहिली आलेली आहेत आणि 2-3 नाटकं दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळून अंतिम स्पर्धेमध्ये पहिली आलेले आहेत. हे आजपर्यंतचं एक महाराष्ट्रातलं रेकॉर्ड आहे. अशा संस्थेमध्ये मी काम केलं आणि आजपर्यंत काम सुरू आहे. धन्यवाद. सुलभा सरवदे. आपण निवेदिका आहात, त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन आकाशवाणीत माहितीच आहे. नमस्कार. इथे जमलेल्या सर्व नाट्यकलावंतांच्या वतीने आणि इथे जमलेले सगळे मान्यवर यांच्या वतीनं मी कवी सौमित्र यांच्या कवितेतून नटराजाला एक प्रार्थना करते. आसपास असू दे भारलेला, आसपास असू दे भारलेला, नाटकाचं पहिलं वाचन ऐकण्याआधीच शरीराभोवती माझ्या अनोळखी सळसळू दे, काही खळबळू दे. का, कोण, कशासाठी, कुठवर अशा अनेक प्रश्नांसोबत वाचनात कंसांनी साऱ्या कवेत घेऊ देत आपोआप. शिरताना रिहर्सलच्या घनदाट अरण्यात घड्याळाचे काटे अडकू देत एकमेकात. रिकाम्या खिशातली पोकळी विसरू दे घराचा चौकोन. उभं राहू दे सारं आठवण्या पल्ल्याड अरण्याच्या. धावू दे शोधत मृगजळ तरी, सापडू दे निदान एक तरी ठिकाण रोज नवं. प्रयोगाआधी नेहमीच ध्यानस्थ मिळू दे थिएटर. गर्भागारात त्याच्या फिरता येऊ दे अपार, जाणून घेता येऊ दे त्याचा गडद अंधार. तडकलेले नसू देत आरसे कधीच, आहे तसाच चेहरा दिसू दे. चिकटू दे दाढी मिशी उगवल्यागत, रिहर्सलचा काळ तप होऊन पाठीशी उभा राहू देत. पहिल्या घंटे आधीच खूप एकाग्र होऊ देत केंद्र सारी, एकांत माझा प्रकाशमान होऊ दे. प्रयोगात पात्रासकट गात्र सारी, पहाट फूल होऊन उमलू देत. स्पर्शाला फुटू दे पालवी, नाकाला सुगंध दिसू दे. जिभेला होऊ दे शब्द, अर्थ लाळेत भिजून जाऊ देत. ओले चिंब होऊ देत पॉजेस सारे, राहू देत ओंकार वाणीत आणि पाणी होऊन हालचाली साऱ्या सहज वाहू देत. 100व्या प्रयोगाची मांड पहिल्यातच बसू दे. फुटू दे इंद्रधनुष्य तरी नवनवीन. प्रयोगाप्रयोगी एक तरी क्षण जिवंत होऊ दे. असू दे भान सतत जाग, माझं मलाच विंगेतून पाहता येऊ दे. घडता घडता शेवट सहज घडू दे. पडदा नेहमीच नेमका पडू दे. दिपवू नकोस डोळे अंधारातून प्रकाशात, जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येऊ दे. रस्ता आणि पाय दोन्ही मला आवडू दे. शेवटी माझा मला मी पुन्हा एकदा सापडू दे. मला इथे बोलवलं आणि हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मला.
आई नेहमी म्हणायची की जाताना मुंबईला मी जेव्हा यायची मुंबईवरून सोलापूरला यायची तेव्हा आई म्हणायची की जाताना भुईमुगाच्या शेंगा घेऊन जा, कणसं घेऊन जा, हे सगळं घेऊन जा म्हणायचे आणि त्याला आपण वानोळा असं म्हणायचो. तर आज मला या सगळ्या माझ्या नाट्यकलावंत मित्रमैत्रिणींनी मला हा पुरस्कार जो दिला आहे, तर हा पुरस्काराचा वानोळा मी घेऊन जाते आहे आणि अत्यंत आनंदाने मी हा पुरस्कार स्वीकारते आहे. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर मीरा शेंडगे. जयतु नटेश्वर. नमस्कार. व्यासपीठावरील नाट्य परिषदेचे सर्व सदस्य आणि ज्यांना माझ्याबरोबर विविध त्यांच्या नाट्यविषयक कार्यासाठी पुरस्कार मिळाला ते सगळे सन्माननीय कलावंत, त्यांचं सुरुवातीला मी अभिनंदन करते. नववर्षाची सुरुवात अशी धमाकेदार झाली आणि आपण केलेल्या कामाची पावती मिळाली आणि हे वर्ष मला असं वाटतं की आता खूप धमाकेदार होणार. ज्या कामामुळे आपली ओळख निर्माण झाली त्या कामाची दखल घेऊन सन्मानित होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष विजय साळुंखे, शशिकांत पाटील, कृष्णा हिरेमठ, शोभा बोले यांचे मी आभार मानते. माझ्या बालनाट्य चळवळीतील बालकांच्या पालकांचे आभार मानते की जे अत्यंत विश्वासाने त्यांची मुलं नाट्यप्रवाहाच्या चळवळीत आणून सोडतात. मोठ्यांच्या माझ्या रंगसंवादच्या ग्रुप या बॅनरखाली काम करणारे माझे सहकारी कलावंत कल्पना जोशी, मंजुषा गाडगीळ, कौस्तुभ गोडबुले, उमेश बटाणे तथा मनोज फरांजपे, सुहास मार्डीकर, सायली देशपांडे, सायली माने, प्रथमेश कासार, खेडगीकर सर, डोणगावकर सर, वंदना प्रभू, गौरी आंबेडकर, अश्विनी मोरे, श्रीकृष्ण जोशी यांचे पण मी आभार मानते. या सगळ्यामुळेच मी हा कलायज्ञ पेटता ठेवू शकले आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे सहकारी सुनील गुरव, गुरु वठारे, अमोल धाबळे, मळसिद्ध देशमुख यांचा इथं निर्देश करणं खूप क्रमप्राप्त आहे कारण हे सगळेजण मला तांत्रिक मदत करतात. सोबत शिवानंद चलवादी आणि राजा जाधव तर आहेतच. मला दोन गोष्टी आउट ऑफ वे जाऊन असं सांगायचे आहेत की हा पुरस्कार मिळत असताना आपल्या गावामध्ये आपल्या लोकांकडून मिळाला याचे खूप कौतुक आणि आपुलकी असते. त्यामुळं मिळालेलं जे सन्मान चिन्ह आहे तर ते मला ऑस्करपेक्षासुद्धा भारी वाटते, यात शंका नाही. आणि थोडंसं गमतीचा भाग असा की आपण बघतो की 92 वर्षी, 95, 105 वर्षाचे असताना आपल्या शासनाकडून मोठमोठे पुरस्कार पद्मभूषण, पद्मविभूषण मिळत असतात आणि आपली दृष्टी अंधुक झालेली असते. फारसं काय बोलावं याचं व्यवधान नसतं आणि पुरस्कार मिळाल्यामुळे आपण गलबलून जातो. त्यामुळं माईकवर नेमकं काय बोलावं हे समजत नाही. पण मी खूप तरुण असताना, असं मी स्वतःला तरुण मानते, खूप तरुण असताना आता थोडं डांगायला लागले मी एवढंच, पण मला दिसतं, मला ऐकू येतं आणि मला खूप मोठं काम करायचं आहे. अशा विशिष्ट वेळी हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद होतो आहे की मला वाटतं की हे जणू काही मला पुशअप करण्यासाठी की 60 म्हणजे फार वय नाही आहे, अजून खूप काम करायचं आहे हे सांगण्यासाठी इथं मला असं सन्मानित केलेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. पुरस्काराबद्दल परिषदेचे मी कृतज्ञता व्यक्त करते आणि खूप गंभीरपूर्वक आणि सन्मानाने मी हा पुरस्कार स्वीकारते. धन्यवाद. यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. इथे जमलेले होऊ घातलेले अनुभवी कलाकार आणि प्लस होऊ घातलेले हौशी कलाकार यांना बघून खूप आनंद होतो आहे आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल खूप आभार. 2 मिनटात बोलायचं आहे पण थोडासा वेळ घेतो, 2 ते 2.5. तर मगाशी प्रशांत दादा खाली बोलत असताना म्हणाले की आई वडिलांनी नाटकाचे संस्कार करणं गरजेचं आहे. ते माझ्यावरती नाट्यसंस्कार माझ्या आईवडिलांनी केले ते असे की त्यांनी लहानपणी मला नाटकं दाखवायला सुरुवात केली. हुतात्मा स्मृती मंदिर एकच स्मृती मंदिर थिएटर आहे सोलापुरात, तर तिथे मला ते गंभीर आणि कॉमेडी सगळ्या नाटकांना घेऊन जायचे. दीपस्तंभ नाटक मी लहानपणी पाहिलं, मोरूची मावशी, गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, कितीतरी नाटकं पाहिली. पहिलं नाटकं मी 18व्या वर्षी केलं 1996 साली.
हुतात्मा स्मृती मंदिरलाच राज्य नाट्याला अरुण मेहता यांच्या निशिगंध नाट्य मंदिरचं ते होतं कहाणी वाघाच्या सावलीची. आणि माझ्या नशिबाने मला सगळी चांगली नाटकं करायला मिळाली. डॉक्टर गिरीश कर्नाडांचं अग्निवर्ष असू दे, त्याच्यानंतर नटी विनोदिनी असू दे, आणि 4 वर्ष सतत प्राथमिकला आणि अंतिमला पुरस्कार मिळाल्यानंतर मी मुंबईला जायचं ठरवलं. वडिलांना म्हटलं मला मुंबईला जायचं आहे, कलाकार व्हायचं. ते म्हणाले तू एकटा कुठे जातो आहेस, तिकडे कुणीच नाही आपलं, आपण सगळेच जाऊया. त्यांनी बदली घेतली माझ्यासाठी आणि मुंबईला गेलो. माझ्या आयुष्यात सतत माझ्या नशिबाने दैवी माणसं मला, जादुई माणसं मला भेटत गेली. मुंबईला गेल्यानंतर मला आविष्कारसारखी संस्था मिळाली. तिथे मला चेतन दातार, पंडित सत्यदेव दुबे, प्रोफेसर जयदेव हट्टंगडी हे गुरु भेटले आणि मी हळूहळू घडत गेलो. तिथे आपण आनंदाने सांगतो की मी पूर्णवेळ व्यावसायिक नट आहे. तर मी बरीच वर्ष पूर्णवेळ प्रायोगिक नट होतो आणि मला नशिबाने हौशी राज्य नाट्य करायला मिळालं, प्रायोगिक करायला मिळालं, त्याच्यानंतर व्यावसायिक नाटकसुद्धा करायला मिळालं. ते पण चांगल्या लोकांबरोबर, सुधीर जोशींबरोबर, आनंद अभ्यंकरांबरोबर, अविनाश नारकर, लीना भागवत. मी 4-5 व्यावसायिक नाटकं केली आणि मला प्रशांत दादांबद्दल एक गोष्ट सांगायची, त्यांच्याबरोबर काम करायची संधी थोडक्यात हुकली माझी. एके दिवशी मी बसलो होतो दुपारी, मला सुयोगमधून फोन आला सुधीर भटांचा. ते म्हणाले माझ्या डायरीत तुझं नाव आलं आहे, दुपारी 3 वाजता शिवाजी मंदिरला भेटायला आहे. मी गेलो पळत, कारण सुधीर भटांनी भेटायला बोलवलं आहे, सुधीर भट. सुयोगला गेलो आणि मीटिंग झाली. आयुष्यातली सगळ्यात छोटी मीटिंग होती माझी, 1 ते 1.5 मिनिटाची मीटिंग होती ती. त्यांनी विचारलं मला गाता येतं का. मी म्हटलं नाही सर, गाता येतं. ठीक आहे, आपण पुन्हा कधीतरी काम करूया. ते नाटक होतं जादू तेरी नजर आणि ती राहिली संधी. आणि त्याच्यानंतर प्रियतमासाठी एकदा अद्वैत दादरकरांनी बोलवलं होतं, तेव्हा पण काही योगायोगाने राहून गेलं ते. पण बघूया, गॉड इज ग्रेट, पुन्हा कधीतरी संधी मिळेल. मी इथे जमलेल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मला पुरस्कार हा मिळाला आणि कुणाच्या नावाने पुरस्कार मिळाला हे पण खूप महत्त्वाचं असतं. मी 18 वर्षाचा होतो जेव्हा पहिलं नाटक केलं आणि तेव्हा स्वतःचं नाटक झाल्यानंतर दुसरी नाटकं बघायची. तोपर्यंत स्वतःची बघायची नाही नाटकं, कारण दुसऱ्यांची नाटकं बघितल्यानंतर आपल्याला प्रेशर येतं असं आमचे गुरुजी सांगायचे. मग स्वतःचं एकदा नाटक झाल्यानंतर मी हुतात्मा स्मृती मंदिरला जेव्हा नाटकाला गेलो तेव्हा एक रवींद्रनाथ टागोर सदृश्य एक व्यक्तिमत्व, एक अत्यंत दिग्गज आणि वयस्कर असं व्यक्तिमत्व, म्हणजे झब्बा धोतर घातलेलं आणि अशी पांढरी दाढी होती. ते सायकलवरती हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये त्यांनी एंट्री केली आणि तिथे पार्किंगला सायकल लावून ते नाटकाला बसले. नंतर मी मला वाटतंय अजय दासरींचं वेमण्णा नाटक होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं काम पाहिलं. ते होते लक्ष्मीनारायण आकेन आणि ते पाहून वाटलं की वय नसतं कलाकाराला, म्हणजे त्या एनर्जीने ते माणूस जो काम करत होता, मला वाटतं 80पेक्षा जास्ती वय असेल तेव्हा त्यांचं. आणि ते बघून मी हरकून गेलो. मी म्हटलं आणि आज 29 वर्षानंतर त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळतो आहे. मला सिद्धेश्वरमध्ये बसल्यानंतर बाबांचा मेसेज आला, अरे तुला महर्षी, त्यांनी शब्द वापरला, महर्षी लक्ष्मीनारायण आकेन पुरस्कार मिळतो आहे, जा आणि घेऊन ये. तर पुन्हा एकदा आभार. 2.5 मिनिटापेक्षा जास्ती झाले आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि हा खूप मोठा सन्मान समजतो मी. इथे जे जमलेले आहेत त्यांच्यापेक्षा माझं कार्य आणि हे खूपच छोटं आहे आणि तरीही तुम्ही मला हा सन्मान दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद प्रशांतजी. या ठिकाणी सोलापुरामध्ये अनेक कलावंत, दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार हे आहेतच. त्याचबरोबर अनेक लेखकसुद्धा आहेत जे अनेक वर्ष स्पर्धांसाठी नाटकं लिहित आहेत. त्यातील एक लेखक आपल्यामध्ये आज आहेत ज्यांचं एक नाटक आज दी गोवा हिंदू असोसिएशन मार्फत महाराष्ट्रात सध्या हाऊसफुल होतं आहे. असे आपल्या सोलापुरातील लेखक शिरीष देखणे यांचा सत्कार आपण मुद्दाम आज या ठिकाणी करतो. तर मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो की आमच्या सोलापुरातील शिरीष देखणे या लेखकाचा आपण सत्कार करावा. सुभेदार गेस्ट हाऊस हे त्यांचं नाटक सध्या मुंबई पुणे या ठिकाणी गाजतं आहे.
लवकरच आपल्याला सोलापुरात सुद्धा ते नाटक पाहायला मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूया. ते पण असते त्यामुळे त्यांचं मनोगत आपण विक्रमादित्य ज्यांनी 13,333 प्रयोग परवाच नाटकाचे केले, एकूण 39,999 तास, म्हणजे नाटकाचे 3 तास धरले तर 39,999 तास ते रंगमंचावर उभे होते आत्तापर्यंत. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्रकाशजी महानवर, आमचे लाडके उपायुक्त ज्यांना मी सातत्याने आपण सर्व रंगकर्मी त्रास देत असतो आणि ते शांतपणे बॅटिंग करत असतात, ते आशिष लोकरे साहेब, रंगमंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी, सोलापूर परिषद म्हणजे सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा, मंगळवेढा, सांगोला, हे सर्व माझे मित्रमंडळी ज्यांच्या सहकार्याने मी सो कॉल्ड अध्यक्ष म्हणून काम करतो, कारण सगळी कामं तेच करतात, मी फक्त हो हो करतो. आशिषजी, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे आत्तापर्यंत जेवढी मंडळी बोलून गेलीत त्यांचं नाटकावर किती प्रेम आहे. त्यामुळे एक सोलापुरात लवकरात लवकर नाट्यगृह होणं गरजेचं आहे. मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणाल की आपण ती काही सर्व्हे वगैरे तुम्ही घेतलेलं आहे, पण मला एक गोष्टची खात्री आहे की ह्या मंडळींनी मनावर घेतलं ना तर अतिशय वेगाने गाडी धावू शकते. फक्त आता ते तुमचं 16 तारखेला एकदा ते गणित आटपलं की तुम्ही वेगात काम करू शकाल. 1978 ते 1983 7 वर्ष मी प्रायोगिकला काम केलेलं आहे, हौशी रंगकर्मी म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे प्रायोगिकवर काम करण्याचं आणि प्रायोगिकमध्ये काम केल्यानंतर व्यावसायिकवर आल्यानंतर आपल्यात काय बदल करावे लागतात हे मी हळूहळू शिकत गेलो. प्रायोगिकमध्ये काम करत असताना मी 6 ते 7 वर्ष बॅकस्टेज आणि आपण ग्रुपमध्ये काम करतो ना तसं केलेलं आहे. त्यामुळे मेन आर्टिस्टने कसं वागू नये हे मला जवळून कळलं. त्यामुळे मोठ्या माणसाने किंवा मोठ्या कलाकाराने कसं वागावं हे मी 7 वर्ष ग्रुपमध्ये काम केल्यामुळे मला कळलं. आणि हळूहळू आपण प्रायोगिकला जे विषय असतात किंवा प्रायोगिकला ज्या पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीचे विषय आणि त्या पद्धतीचं काम व्यावसायिकवर आल्यानंतर थोडासा त्यात बदल करावा लागतो. आणि तो बदल करण्यासाठी आपल्याला जो वेळ लागतो तो वेळ घ्यायला पाहिजे. उठलो आणि बदल झाला असं होत नाही. बाकी आपल्याला काम मिळणं, त्यातलं यश मिळणं हे सगळं पुढच्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की कलाकार म्हणून मला काय येतं हे मला माहिती असायला पाहिजे सगळ्यात पहिलं. दुसरं, मला कलाकार म्हणून काही येत नाही हेही माहिती असायला पाहिजे. मी आलो आणि मला कलाकार व्हायचं आहे आणि मला मेन रोलमध्ये काम करायचं आहे असं होत नाही, कारण तिथे कोणाचे काही ना काहीतरी पैसे लागलेले असतात. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं असतं आणि ते डेव्हलप करता करता ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता डेव्हलप करायचं म्हणजे स्वतःला काय डेव्हलप करायचं, ते मुळात भाषा, आवाजाचा वापर, चेहऱ्याचा वापर, ॲक्शन. म्हणजे मला सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निळू फुले ही सगळी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी एकच गोष्ट मला सांगितली होती, अ गुड रिॲक्टर इज अ गुड ॲक्टर. तुम्ही पल्लेदार वाक्य बोलून टाळ्या मिळवाल पण ते सस्टेन होईल की नाही मला माहिती नाही. पण मी आणि प्रशांत, 2 प्रशांत एकमेकांसमोर उभे असताना हा प्रशांत जे वाक्य बोलेल त्या वाक्याला ह्या प्रशांतने रिॲक्ट व्हायला पाहिजे, तर हा प्रशांत मोठा होतो. म्हणजे आपण जे काम करतो ते सहकलाकारासाठी जर आपण केलं तर ते नाटक चांगलं होतं, तर ती कलाकृती चांगली होती आणि दोन्ही कलाकार मोठे होऊ शकतात. प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असताना आपण स्वतःला डेव्हलप करत असतो. व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असताना आपण एकमेकाला डेव्हलप करत असतो. व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना चुका होत नाही असं काहीच नाही.
प्रत्येक प्रयोगात चुका होतच असतात, काही ना काहीतरी चुका होत असतात. पण चांगलं नाटक कुठलं तर आमची 22-24ची जी टीम आहे, ह्या 24च्या टीमला एक नेमून दिलेली कामं आहेत. कोणी साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, कोणी लाईट ऑपरेटर आहे. तर ह्या सगळ्या मंडळींनी एकमेकांचं काम किंवा स्वतःचं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि जर मी चुकलो तर मला सांभाळण्याचं काम को आर्टिस्ट आहे. तर थोडक्यात वनलाईन अशी चांगल्या नाटकाची जी टीम एकमेकांच्या चुका उत्तमपणे झाकते ते चांगलं नाटक. ते लोकांपर्यंत जाता कामा नये, माझी चूक किंवा ह्याची चूक. तर मला असं वाटतं की सोलापुरात अनेक उत्तम कलाकार आहेत. लेखक तर आत्ता आलेलेच आहेत मुंबईत. संधी मिळण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते. म्हणजे आता माझं जे कुटुंब कीर्तन जे नाटक आहे त्या नाटकाचे दिग्दर्शक औरंगाबादचे संभाजीनगरचे आहेत. तुम्ही प्रायोगिक किंवा स्पर्धात्मक स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुम्हाला उत्तम दिग्दर्शनाचे एक 6 बक्षिसं मिळाली. तुमचं नाव कानावर मुंबईला येत नाही अशातला भाग नाही. ती संधी मिळणं गरजेचं असतं. त्या क्षणाला ते वाटणं गरजेचं असतं त्या निर्मात्याला की बाबा आपण ह्याला संधी देऊया, आपण त्याला संधी देऊन बघूया. ते चान्स घेण्याची संधी, ती संधीची वाट बघायची असते. आपण आपलं काम करायचं असतं. मला असं वाटतं की आपण आपलं काम उत्तम पद्धतीने करत राहिलं तर यश काही लांब नसतं. पण यशासाठी काम करू नका, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी काम करा असं मला वाटतं. आज तुमच्या सगळ्यांचे खूप छान मनापासून सगळ्यांचे सत्कार केलेले आहेत परिषदेने. आणि तुमची 60 असू दे नाही तर 50 असू दे नाही तर 65 असू दे, आपण कलाकार आहात आणि आपल्या अंगात दम आहे तोपर्यंत आपण काम करतच राहणार आहोत. प्रत्येक बक्षीस कुठल्याही वयात असू दे, वयाच्या 6व्या वर्ष असू दे नाही तर 60व्या वर्ष असू दे, ते बक्षीस किंवा ती जी शाबासकीची थाप आहे ही काम केल्याची शाबासकी आहे आणि काम करत राहण्यासाठी दिलेलं एक संदेश आहे. त्यामुळे आपण छान काम करत राहू, इच्छा असेल तोपर्यंत काम करत राहू. आणि तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि कुलगुरू साहेब तुम्हालाही मनापासून शुभेच्छा. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती लवकरात लवकर आपण फलद्रूप करण्याचे प्रयत्न करूया. तुम्ही फक्त आदेश द्या. आदेशाचा वेगळा अर्थ असतो पण ह्यांचा आदेश वेगळा आहे. तुम्ही आदेश दिला की आम्ही हजर आहोत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करीन असं तुम्हाला मी शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दामले सर. कार्यक्रमाचा पुढचा जो भाग आहे की यामध्ये नवीन जे कलावंत आहेत ज्यांना पुरस्कार मिळत आहेत, नवीन एकांकिका किंवा दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेतात, तर त्याच्यामध्ये आपण 2 जणांना राज्यनाट्य आणि एकांकिका स्पर्धेतनं जे बक्षीस मिळाले त्यांचं मनोगत अगदी 2 मिनटात त्यांनी इथं व्यक्त करावं. त्यामध्ये जाईद शेख या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपण पुरस्कार या ठिकाणी या सर्व कलावंतांना देणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण आत्ता दामले सरांना आत्ताच सांगतो की त्यांची जेव्हा वेळ होईल तेव्हा त्यांना जाण्याची आपण इथं हे आहोत. परंतु काही जणांना नवीन जे हौशी वरचे कलावंत आहेत त्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार या ठिकाणी, त्यासाठी मी श्रुती कोठाडे मोहोळकर यांना बोलवतो की त्यांनी या सर्वांचा पुरस्कारांचं वाचन करावं. यावर्षीची जी राज्यनाट्य स्पर्धा पार पडली, या स्पर्धेमध्ये अनेक सोलापूरच्या स्थानिक कलावंतांनी घवघवीत असं यश संपादन केलं. त्या सर्व कलावंतांचं मी आधीच मनपूर्वक कौतुक करते आणि त्यांना माननीय श्रीयुत सुशीलकुमारजी शिंदे रंगकर्मी पुरस्कार 2026 हा प्राप्त झालेला आहे.
DJ Asif SK. भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई उपनगरीय शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित आजच्या या रंगकर्मी सन्मान सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय मानव सर, या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असलेले आणि ज्यांनी की आत्ताच कार्यक्रमातून हळूच वाट शोधलेली आहे बाहेर जाण्याची, असे प्रसिद्ध सिने अभिनेते प्रशांत दामले सर, व्यासपीठावर उपस्थित आजचे सर्व पुरस्कार विजेते, साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नाट्यप्रेमी मित्रमैत्रिणींनो, तसं जेव्हा मी मगाशी त्या मॅडम कुणाचा 6 पानी बायोडाटा आहे, कुणाचा 5 पानी बायोडाटा सुद्धा म्हणत होत्या, मी सहज म्हटलं माझा किती पाणी आहे, तर माझा फक्त 6 ओळीचा आहे. आणि 6 ओळीच्या बायोडाटा असणाऱ्या माणसानं 6 पानी बायोडाटा असणाऱ्या व्यक्तीविषयी काय बोलावं, कारण व्यासपीठावर उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती हा दिग्गज आहे. आणि हे जे रंगकर्मींचं जे मोठेपण आहे ते मोठेपण असं झालेलं नाही आहे. यासाठी आयुष्य हे यज्ञासारखं पेटून त्या ठिकाणी त्यांनी त्याचं आहुत दिलेली आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेली जी साधना आहे ती खूप मोठी साधना आहे. साधना आहे, त्याग आहे, खूप काही केल्यानंतर आज या ठिकाणी ही माणसं पोचलेली आहेत. तर आजच्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. तसं पाहायला गेलं तर प्रमुख पाहुणा म्हणून माझ्या वाट्याला बोलण्यासारखं फार काही नाही आहे, कारण मुळातच मी काही साहित्यिक नाही आहे. साहित्यप्रेमी म्हणाल तर ठीक आहे, म्हणजे वाचायला आवडतं, नाटकं पाहायला आवडतं, पण इथपर्यंत ठीक आहे. परंतु साहित्याचा आणि आमचा संबंध फक्त पुस्तकापुरता आणि बघण्यापुरता. पण मगाशी प्रशांत सर म्हणले की ॲक्टर कसा असावा, तो अगोदर रिॲक्टर असावा, बरोबर आहे. आमचं प्रोफेशन सांगतं की अधिकारी कसा असावा, तर रिॲक्ट न करणारा असावा. म्हणून व्यासपीठावर एक उत्तर ध्रुव होता, दुसरा दक्षिण ध्रुव होता, आणि मधी महानोर सर जे बसले ते विषुववृत्त होता. उत्तर ध्रुवाच्या माणसाला पूर्ण मुभा होती की रिॲक्ट होण्याची, आणि दक्षिण ध्रुवाच्या माणसानं फक्त असं बघायचं होतं आणि हसायचं होतं. पण असं ही जबाबदारी असते, जी जबाबदारी तुम्ही जी पेलता समाजाला रंगभूमीवर मांडण्याची, समाज प्रबोधनाची जबाबदारी तुम्ही पार पाडत असता. आणि आमच्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेला मी फक्त 2 मिनिटात उत्तर देतो, फार लांबवणार नाही, कारण घड्याळाची वेळ मोजणारी जरी गेले असले तरी तोलणारे अजून बसलेत मागं. माझ्याकडून ज्या 2 अपेक्षा बोलून दाखवल्या त्याच्याविषयी फक्त बोलणार आहे. त्यातली एक अपेक्षा अशी होती की जुळे सोलापूर भागात नाट्यगृहाचा जो विषय आहे की जो मागच्या काही वर्षापासून नाट्य परिषदेमार्फत हा विषय मांडला जातो,
आणि या विषयाला कुठेतरी मूर्तरूप देण्यासाठी आम्ही सध्या आमचे प्रयत्न चालू आहे. त्यातला एक भाग म्हणून आम्ही एका नेहरू नगरमधल्या जागेची मोजणीसुद्धा आम्ही करून घेतलेली आहे. अपेक्षा अशी आहे की या वर्षभरामध्ये त्या कामाला मूर्तरूप येईल आणि तुम्हा सर्वांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा सोलापूर महानगरपालिका प्रयत्न करेल. पण हे आश्वासन नाही, कारण आचारसंहिता आहे हे पण सांगतो. आश्वासन नाही तर हा आमचा एक संकल्प आहे. आम्हाला ती वाटते ती गोष्ट झाली पाहिजे, आमचा हा प्रयत्न आहे. याला जोडून दुसरी गोष्ट जी आहे की आता जे नाट्यमंदिर आहे त्या नाट्यमंदिराचं काय, सातत्यानं मी मागील 1.5 वर्षापासून नाट्यगृहाचा विषय बघतो तर सातत्यानं त्या ठिकाणी अनेक समस्यांना कलाकारांना तसेच नाट्यप्रेमींना सामोरं जावं लागत होतं. प्रयत्न आहे की लहान लहान गोष्टीमधनंच त्या सोल्युशन दिलं पाहिजे, कारण फार मोठा चमत्कार दाखवण्यामध्ये मी विश्वास ठेवत नाही. माझं म्हणणं की लहान लहान गोष्टी केल्या तरच त्याला मूर्तरूप यायला म्हणजे साकार होऊ शकतं. त्याच्या अनुषंगानं मगाशी त्यांनी उल्लेख केला की आम्ही साऊंड सिस्टमचं पण एक आम्ही काम केलेलं आहे. त्या सोबतीला खुर्च्यांचा पण आम्ही विषय मार्गी लावलेला आहे. तिसरा विषय हा आहे की त्या ठिकाणी जो मंच आहे तर मंच पण खूप जुना झालेला आहे, त्याचं दुरुस्तीचं पण काम निघतं, तो सुद्धा बदलण्याचा आमचा मानस आहे. आणि सोबतीला बऱ्याचदा कलाकारांची जी गैरसोय होते की त्यांचे जे मेकअप रूम असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा आम्ही अद्ययावतीकरण करत आहोत. ही खूप छोटी अपेक्षा माझ्याकडनं, मी ती नक्कीच पूर्ण करेल. त्याला जोडून त्यांनी एक मुद्दा असा मांडला होता तो म्हणजे एम्पी थिएटरचा. तर एम्पी थिएटरच्या अनुषंगाने मी जेव्हा मागच्या वर्षी आम्ही मराठी भाषा पंधरवडा साजरा केला तर त्या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्या वास्तूमध्ये केलं होतं ते म्हणजे की आपलं जे कोटणी स्मारक आहे, कोटणी स्मारकाच्या बाजूला आपलं सुंदर असं एम्पी थिएटर आहे. थोडं मेंटेनन्सचं काम बाकी आहे आणि त्यावेळेस जी तुम्ही मागणी केली होती त्या मागणीनुसार अगदी किरकोळ भाड्यामध्ये आम्ही ते उपलब्ध करून दिलेलं आहे. तर एक खूप चांगला असा पर्याय आपल्याकडं आहे. फक्त मला खंत ही आहे की त्या पर्यायाचा अजूनही वापर सुरू झालेला नाही. नक्कीच आपण रंगभवनतलं जी प्रिमाइस आहे त्याचा आपण नक्की विचार करू नये असं नाही, परंतु आता जे आपल्या हातात आहे ते आपण वापरलं पाहिजे मताचं मी आहे. तर माझी तुम्हाला विनंती की आपण त्याचा वापर करावा. आणि सर्व कलाकारांना, नाट्यप्रेमींना मी आश्वस्त करू इच्छितो की सोलापूर महानगरपालिका जरी एक संस्था असली तर ही संस्था, या संस्थेतील सर्व अधिकारी कर्मचारी हे सुद्धा नाट्यप्रेमी आहेत, तुमसारखेच ती आहेत. त्यांनी ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील, अपेक्षा असतील त्या आम्हाला नक्की कळवत जा. आम्ही आमच्या बाजूने त्या पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा आजच्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि माझ्यासारख्या एका अरसिक माणसाला नाही कविता वगैरे नाही, माझ्यासारख्या एका अरसिक माणसाला रसिकांच्या समोर या दिग्गजांच्या पंक्तीला बसवलं त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, तुम्ही खरे रसिक आहात म्हणून तुमचा जसं दामले सरांना आम्ही म्हणालो की दुप्पट प्रयोग होऊ देत, तसं तुम्ही दुप्पट वर्ष आमच्या इथं राहा. त्यामुळे आमच्या कलावंतांची काही कामं या ठिकाणी मार्गी लागतील असा आमचा विश्वास आहे. या ठिकाणी पुरस्कारप्राप्त जे तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो तो जाईद शेख याला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आपलं मनोगत नाट्यविषयक 1 ते 1.5 मिनिटात सादर करा. आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व मित्र, नमस्कार. सर, नक्कीच नाट्यमय आणि 2 मिनिटातच संपवेन. सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा, उपनगरीय शाखा यांचे मी आभार मानतो, कारण वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहन ते आम्हाला देत असतात. वेळ कमी दिला आहे मला म्हणून लगेच मुद्द्यावर येतो की आता इतके वर्ष सोलापुरात थोडं का होईना आम्ही नाटक करतो, सगळे मित्र मिळून नाटक करतो, पण खूपदा असं वाटतं की खूप काही शिकायचं राहिलं आहे आणि खूप काही शिकायचं आहे. म्हणजे आमच्यातले एक युवक, आता अनुद आहे, दीपक आहे किंवा चिदंबर आहे, प्रतीक आहे, आम्हीच सगळे सेट करतो, लाईट्स करतो, म्युझिक करतो, अभिनय करतो, स्क्रिप्ट लिहितो. तर असे आमच्यासारखे अजून 4-5 खांदे मिळाले किंवा त्याहून जास्त लोक मिळाले तर खूप मजा येईल आणि सोलापूरचं नाव खरंच खूप मोठं होईल. आणि काय म्हणू, तुमच्या सर्वांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद पाठीमागे आहेच. आणि आज जो बक्षीस मिळाला आहे, खरं तो बक्षीस नाही तर आपलेपणाची आणि घरच्यांची शाबासकी आहे, तर ती आम्ही तशीच घेऊ आणि भरपूर काम पुढे करायचं आहे. तर एक शेर इथे मला आठवतं आहे की सितारों से आगे जहाँ और भी है, सितारों से आगे जहाँ और भी है,
अभी इश्क में इम्तिहान और भी है. धन्यवाद. जे तरुण पिढीचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की याचे वडील अबुल हसन हे रेकॉर्डिंग रूम आहे त्यांची, ते आतमध्ये राहून काम करतात आणि हा समोर येऊन काम करतो आणि वडिलांचं नाव त्यांनी खरंच मोठं केलेलं आहे आणि अजून तो मोठे करायला अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी या गावातून तालुक्याच्या ठिकाणाहून अनेक अडचणींना सामोरं जात दरवर्षी अतिशय दर्जेदार असं नाटक जे सादर करतात ती शोध कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळ कुर्डवाडीची संस्था आहे आणि अनेक वेळेला रौप्य पदक घेतलेले डॉक्टर संतोष सुर्वे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं. डॉक्टर संतोष सुर्वे. रंगमंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक हो, खरोखरच आजचा हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होतो आहे. कारण गेली जवळपास 40 वर्षापासून कुर्डवाडीसारख्या गावातून आम्ही या ठिकाणी येतो. तालुकाही नाही आहे, ते माढा तालुक्यातील कुर्डवाडी एक गाव आहे, अर्थात तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे. त्या ठिकाणाहून गेली जवळपास 75 आम्ही नाटक त्या ठिकाणी रुजवलेलं आहे आणि 75 जवळपास दरवर्षी मध्ये थोडासा काहीतरी गॅप पडला, परंतु दरवर्षी आम्ही सातत्यानं नाटक सोलापूरला येऊन करतो आणि सोलापूरकर रसिक खरोखरच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि यावर्षी तर सोलापूरकरांनी अगदी म्हणजे सर्व संघांनी आम्हाला आमचं नाटक तृतीय येऊनसुद्धा काही गोष्टी ज्या घडल्या त्या सर्वश्रुत आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, पण तरीसुद्धा तुमचं नाटक हे अंतिमला जाण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू, ही खरोखरच आम्हाला एक अतिशय अभिमानाची अशी गोष्ट होती की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघ आमच्या पाठीशी उभा राहिले. असंच सहकार्य आम्हाला मिळत राहो. दादांनी आत्ता सरांनासुद्धा सांगितलं, दामले सरांना, की गेली अनेक वर्ष आम्ही ज्या काही स्पर्धा करतो आहे त्या स्वबळावर स्वखर्चानं करतो. सगळेच हौशी संघ करत असतात, ती गोष्ट वेगळी, पण आमच्या ठिकाणी खूप अडचणी बऱ्याचशा म्हणजे बेसिकपासून अगदी प्रॅक्टिसला जागेपासून ते कलाकार शोधण्यापासून, तर त्या ठिकाणी जर आम्हाला एखादी आपल्या मध्यवर्ती शाखेकडून परवानगी घेऊन कुर्डवाडीसारख्या ठिकाणी जर आम्हाला शाखा काढून दिली तर आम्ही अजून जोमाने नक्कीच नाटकामध्ये काम करू असं. आणि दादांना तुम्ही आत्तासुद्धा सांगितलं की खूप वर्ष झालं हे चांगलं काम करतायत तर आपण यांना शाखा देऊ, आणि त्यांनी ते आता मान्य केलं आहे. दादा आमच्यासाठी गेली जवळपास 7-8 वर्षापासून प्रयत्नशील आहेत आणि असेच प्रयत्न आमच्यासाठी करून आमच्यासाठी एक शाखा त्या ठिकाणी करून घ्यावी. आणि तोपर्यंत जर होत नसेल तर आम्हा काही सदस्यांना आपल्या शाखेचे सभासद तरी करून घ्यावं, ही तर आम्ही विनंती आत्ता तरी करू शकतो आहे. ज्यावेळी शाखा होईल त्यावेळी ते आपण सदस्य तिकडे कन्व्हर्ट करू, तर ही पण विनंती या निमित्तानं मी आपल्याला करू इच्छितो. आम्हा सर्वांचा या ठिकाणी आपण यथोचित सत्कार केलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर याचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर साहेब यांचं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं. त्यांच्या मनोगतानंतर आपण राज्यनाट्य स्पर्धेत जे सांघिक बक्षिसं मिळाली ती पुरस्कार वितरण या ठिकाणी करणार. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सगळे रंगकर्मी, नाट्यकर्मी आणि समोर असणारे रसिक, त्यामध्ये नाट्यकर्मीसुद्धा आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी. आता सेकंड फेजमध्ये ज्यांना पारितोषिक दिले ते माझे सगळे विद्यार्थी आहेत. आणि मला तर लोकरे सरांनी सांगितलं उत्तर आणि दक्षिण ध्रुव आणि आम्ही विषुववृत्तावरती आहोत, आणि हे खरं आहे. कारण आमच्याकडे विद्यापीठामध्ये, प्रत्येक विद्यापीठामध्ये या प्रकारच्या कलेची जोपासना होण्यासाठी किंवा याचं संवर्धन होण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात, आणि तशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न सोलापूर विद्यापीठसुद्धा करत आहे. आत्ता जे काही तुम्ही तरुण कलाकारांचा सत्कार केला, हे सगळे तरुण कलाकार
हे आमच्या नाट्यगृहातून बाहेर आलेले आहेत. म्हणजे शेख असेल किंवा आणखी बरेचसे आमचे विद्यार्थी जे आमच्या आंतरविद्यापीठी असेल, आंतर कॉलेजिएट असेल किंवा आंतरविभागीय असेल आणि देश पातळीवरच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धेमधून हे तावून सुलाखून निघतात. अजून तरी ते काय म्हणतात त्याला प्रायोगिक तत्त्वावर त्या किंवा प्रायोगिक कार्यक्रमच करतात. अजून त्यांनी कमर्शियल कुठलेही याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. परंतु मला खात्री आहे की आमच्या विद्यापीठातले हे आमचे विद्यार्थी हे फक्त एका पर्टिक्युलर कलेमध्ये प्रावीण्य मिळवत नाहीत. जे शेखनं सांगितल्याप्रमाणे सगळी पात्र एकच विद्यार्थी करत असतो. आमचा शेख हा खूप छान मिमिक्री करणारा विद्यार्थी आहे आणि खूप चांगला आर्टिस्ट आहे, खूप चांगला कलाकार आहे. कारण मी त्याला आवर्जून 2-3 आमच्या कार्यक्रमामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मला वाटते आमच्याकडे असे दडलेले रत्न आहेत आणि ही दडलेली रत्न आम्हाला शोधून काढण्यासाठी आम्ही आपल्याकडे मागणी केली होती. कारण आत्तापर्यंत आमच्याकडे अगदी छोटंसं सभागृह होतं आणि त्या सभागृहाचं स्टेज पाहिलं तर जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 9 फुटाचं स्टेज आहे आणि 18 फूट लांब आहे. जे ते पाहिलेलं आहे. म्हणजे मला वाटतं ते वापरा आमचे ज्यावेळी हे विद्यार्थी जिंकून येतात स्पर्धा, त्यावेळी त्यांचे जिंकलेल्या ज्या स्पर्धेमधले जे काही आयटम्स आहेत ते आम्ही तिथं प्रेझेंट करायला लावतो. त्यावेळी आमच्या टायर्सवर ते टेबल समोर ठेवून एक्सटेंडेड स्टेज करावं लागतं. पण मला सांगायला आनंद होईल, मला वाटते आमचं सभागृह, आमच्या विद्यापीठाचं सभागृह या सगळ्या कलाकारासाठी पुढच्या वर्षी अवेलेबल होईल आणि प्रायोगिक नाही व्यावसायिक प्रयोग तिथे करावेत अशा एक आमंत्रण आम्ही विद्यापीठाच्या मार्फत देऊ. आणि याचं कारण असं आहे, कारण आपलं जे काही कार्य आहे, आपलं जे काम आहे हे आमचे ज्यावेळी विद्यार्थी पाहतील त्यावेळी तुमच्यापेक्षा चांगलं काम करण्याची एक जिज्ञासा मनात ठेवून आमचे नवीन कलाकार घडतील. जसं सरांनी केलं, 18 वर्षी क्षेत्रामध्ये आले आणि आज उतुंग भरारी मारले. यांचं जे काम आहे, यांचा एखादा प्रयोग माझ्या विद्यार्थ्यांनी पाहिला तर जे काही माझे विद्यार्थी तिथं बसलेले असतील त्यातला एक तरी विद्यार्थी सरांच्यापेक्षा चांगलं मी कार्य करेन किंवा भूमिका करेन ही जिद्द नेहमी मनामध्ये घेऊन जाईल. आणि म्हणून मला वाटतं मी आपल्याकडे, आपण ज्यावेळी माझ्याकडे निमंत्रण घेऊन आलं त्यावेळी विद्यापीठाकडे अगदी केंद्रस्थानी असेल, शहराच्या केंद्रस्थानी असणाऱ्याची जागा आहे जिथे नाट्यगृह व्हावं, छोटंसं नाट्यगृह व्हावं. ती जागा अजून बऱ्याचशा बाकीच्या कामासाठी वापरणार आहे. परंतु शहरामध्ये जर एखादं असं नाट्यगृह विद्यापीठाचं असेल आणि ते विद्यापीठाचं असावं अशी आमची भावना असण्याचं कारण असं आहे, कारण आमच्या विद्यापीठाचे कार्यक्रम हुतात्मा स्मारक किंवा पर्टिक्युलर सभागृहात घेण्याचे एवढेसुद्धा पैसे आमच्याकडे कधी कधी असत नाहीत. त्यामुळे आमचं सभागृह असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना हक्काचं रंगमंच मिळू शकतो. आणि आत्ता आमच्याकडे अगदी सगळ्या सोयीयुक्त असं हे नाट्यगृह आणि ते आम्ही सिनेट हॉल असं म्हणतो, परंतु तिथे जवळजवळ 60 बाय 80 फूटचा आमचा मंच आहे आणि सगळ्या आधुनिक ज्या काही आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, प्रकाश योजना असेल किंवा तुमचे साऊंड सिस्टीम असेल, आमच्याकडे 60 फुटाची 60 बाय 35 फुटाची डिजिटल वॉल आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे सेट दाखवू शकतो आणि ॲक्च्युअल रियालिटीमध्ये सेट उभे न करता व्हर्च्युअल सेट जे नेपथ्यकार करतात ते आम्ही दाखवू शकतो. अशा पद्धतीची मी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा यांना मी विनंती करेन, जर आपल्याला काही कार्यक्रम, काही उपक्रम विद्यापीठाच्या बरोबर करता आले आणि काही प्रोग्रॅम्स आपले जे कलाकार आहेत यांच्या कलाकाराच्या चमूने आमच्या विद्यापीठाच्या सभागृहामध्ये जर केले तर त्याचा उपयोग आमच्या विद्यार्थी कलाकारांना होईल. आज माझ्याकडे सुद्धा एक एकांकीचा प्रयोग चालू आहे. काल एक झाला आणि आज दुसरा आहे. उकळी हे आमच्याच प्राध्यापकाने लिहिलेली एकांकिका आहे आणि आमचेच ललित कला संकुलाचे विद्यार्थी हे त्याच्यामध्ये काम करत आहेत. तर त्यामुळे छोट्या छोट्या प्रयत्नातून मला वाटतं आमचे कलाकार तयार होतात आणि आता जे काही अगदी नवतरुण कलाकारांना ज्यांना तुम्ही सत्कार केला ते आमचे विद्यार्थी, मला अभिमान वाटतो. गेल्या वर्षी मला वाटतं विभागीय स्तरावरती आमच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक पारितोषिक मिळालं आणि चॅम्पियनशिप आणली, त्याचा अभिमान आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये
सोलापूर विद्यापीठ हे 4थ्या क्रमांकावर होते. आमचं हे एका जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आणि ह्या विद्यापीठामध्ये नंबर ऑफ स्टुडंट हे तसे बऱ्यापैकी कमी आहेत, कारण बाकीचे सगळे विद्यापीठे ही साधारणतः 3 जिल्हे आणि त्याच्यावरती जिल्ह्याचं इन्क्लुजन असणार आहेत. आणि विद्यार्थी संख्या बघाल तर 2 लाखाच्या पुढे आहे, 2 लाख ते 8,000. आमच्याकडे टोटल विद्यार्थी संख्या 70,000 आहे. आणि एवढी छोटी विद्यार्थी संख्या असतानासुद्धा, अगदी छोटंसं बजेट असतानासुद्धा, जेव्हा माझे एक विद्यार्थी कलाकार हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकावरती काम करतात, म्हणजे या सोलापूरच्या मातीचं, या पाण्याचं ते वजन आहे. ही कला ही खरंच सोलापूर ही कलाकारांची भूमी आहे. जशी संतांची भूमी आहे तशी कलाकारांची भूमी आहे. जर तसं झालं नसतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकावर आमचे विद्यार्थी ट्रॉफी आणू शकले नसते. हे उपजात किंवा अगदी स्वतः काय म्हणतात त्याला, उपजात जी कला आहे, ही कला या क्षेत्रामध्ये, या भूमीमध्ये आहे. आणि त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आमच्या विद्यापीठातून प्रशांतजी सारखे मोठे मोठे कलाकार, सिने कलाकार, नाट्य कलाकार आणि आता रियालिटी शोज भरपूर झालेत. त्यामुळं आमच्या विद्यापीठातून असे कलाकार तिथे जातील आणि असाच सत्कार या मंचावरती होत राहो, हीच विद्यापीठ नेहमी कार्य करत राहील. आणि यासाठी आपला सहभाग, आपला सपोर्ट नेहमी मिळेल अशी एक अपेक्षा धरतो. आणि ज्या रंगकर्मींना पुरस्कार मिळेल त्यांचे अभिनंदन, आमचे नवीन किंवा युवा कलाकारांचं अभिनंदन. आपण विद्यापीठामध्ये या, विद्यापीठामध्ये जवळजवळ 16 वेगवेगळ्या प्रकारचे कलेचे, सांस्कृतिक विभागाचे विभाग आहे. त्यामध्ये तबलावादन असेल, मिमिक्री आहे, नाट्य आहे, नाट्यलेखन आहे, चित्रकला आहे, बरेचसे 16-17 वेगवेगळे विभाग आहेत. तर मला वाटतं आपण याचा फायदा घ्यावा. आणि जयतनी आमच्याकडे एक आमचा दूत म्हणून काम करावं आमच्या ललित कला संकुलाचं. आणि आपणही याचा थोडासा प्रसार करावा, जेणेकरून आपले मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्याला मिळेल आणि आपल्याला तेच विद्यार्थी परत आम्हाला मिळतील. हे दोन्ही गोष्टींना इथं प्रयत्न केला जावा. आणि त्यासाठी विद्यापीठ नेहमी आपल्यासमोर हात पसरून उभा आहे की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सगळं आमचा रंगमंच द्यायला तयार आहोत, जो आमच्या विद्यार्थ्यासाठी तो कलेचा मंच अजून फुलून निघेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आपण कुलगुरू सरांच्या हस्ते जे सांघिक पारितोषिकं आहेत ते देणार आहोत. तर श्रुती सांघिक 4 आपण या ठिकाणी संघ निवडलेले आहेत. तत्पूर्वी आमच्या विनंतीला मान देऊन मंगळवेढ्याच्या आमच्या भगिनी तेजस्विनीताई कदम ज्या नियामक मंडळावर माझ्याबरोबर आहेत, त्यांचं या ठिकाणी आपल्या शाखेतर्फे माननीय कुलगुरू साहेबांनी सत्कार करावा अशी मी विनंती करतो. तिकडून येते का? त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि सोलापूर शहराचे मार्गदर्शक माननीय मोहन दाते सर यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. मोहन दाते सर. सुमित फुलमांबरे नाही केलं? गेला का? धन्यवाद. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आता सरांनी जे जे काही सांगितलं बोलायचं आहे. दीपक शिंदे लवकर गेलो पटकन. व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांना पहिले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दादांनी माझी रिक्वेस्ट मान्य करून मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. बोलण्याचा मुद्दा हा असा आहे की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगले एकांकिका स्पर्धा, स्किट स्पर्धा, एकपात्री स्पर्धा सगळे चालू असतात. मी आत्ता मोबाईल उघडला तर मला 40 ते 50 रील स्टार्स आपल्या सोलापुरातले दिसतील, पण नाटकाकडे वळणारा तरुण वर्ग कुणीच नाही आहे. तर माझं आव्हान हे आहे की तुम्हाला जर तुमच्या कला, अभिनय जे दाखवायचं आहे तर ते आपण नाटकाच्या माध्यमातून दाखवावं. आमचा जो ग्रुप आहे, आम्ही हे अख्खी गँग बघा, इथं सगळे बघा इकडं, हे आमची अख्खी गँग म्हणतो आम्ही 2 संस्थेमध्ये काम करतो. आम्ही महाराष्ट्रात जातो, धुमाकूळ करतो, बक्षिसं घेऊन येतो, तिथल्या लोकांचं कौतुक घेऊन येतो. पण त्यांचे खंत असते, ते म्हणतात की
तुमच्या सोलापूरमध्ये फक्त 2च का एंट्री येतात, तुम्हीच का भाग घेता, दुसरे कुठं असतात? तर आता मला वाईट वाटतं सांगता की नाही आम्हीच करतो. तर त्यांचं म्हणणं असतं की जसं पुण्याचे 10 एंट्र्या, मुंबईच्या 10 एंट्र्या, तशा सोलापूरच्या पण 10 एंट्र्या पडल्या पाहिजेत. आणि कित्येक चांगल्या चांगल्या स्पर्धांचे प्राथमिक केंद्र सोलापुरात होत नाहीत कारण एंट्री नसल्यामुळं. आम्ही आजचा एक अनुभव, आज सकाळी आम्ही 9 वाजता उठून लातूरला गेलो, अहिल्यानगर महाकरंडकची प्राथमिक फेरी देऊन आलो आहे. आम्ही दोन्ही एकांकिका प्रेम कियातना आणि खिचाक हे दोन्हींची प्राथमिक फेरी संपून आम्ही इकडे आलो आहे. म्हणजे आमचं कार्य हे सफल असतं आणि आम्ही करत राहतो. आणि आनंदाची गोष्ट ही की आज आम्ही प्रयोग करून आलो आणि संध्याकाळी आम्हाला त्याचं फळ पण मिळालं. म्हणजे पण हे फळ फक्त आमच्यापुरतं मर्यादित नको आहे. आम्हाला प्रत्येक आज तरुण वर्ग खूप बसला आहे, म्हणून मला हे बोलावं असं वाटतंय की तुम्हाला पण जर नाटक करायची इच्छा असेल ना, तर जवळच्या नाटकवाल्याला संपर्क साधा, त्याच्याशी बोला, आम्हाला पण नाटकात काम करायचं आहे. नुसता अभिनय नाही, टेक्निकल गोष्टी, प्रकाश योजना असेल, म्युझिक असेल, लेखन असेल, नेपथ्य असेल, आमच्यामध्ये सगळे कलाकार आहेत. परत आम्हाला कुठलाही बाहेरचा माणूस बोलवायची गरज नाही. आमच्यातच लेखक आहेत, आमच्याकडे कलाकार आहेत, आमच्याच मुली आहेत, सगळे आहेत आमच्याकडं. तर तुम्हाला पण यायची संधी असेल तर तुम्ही पण या. आणि आपलं खरं सोलापूरचं नाट्य परिषद प्रत्येक वेळेला मदत करतं. परवाचा मुख्यमंत्री करंडक नागपूरला होता, दादांनी एक फोन केला मला की मी पुण्याला होतो की तुझी एंट्री टाक आणि तिकडे जाऊन स्पर्धा कर. ती नागपूरला स्पर्धा होती, माझे सगळे कलाकार एक पुण्याला एक सोलापूरला. लगेच फोनाफोनी केली, दादांनीच एंट्री भरली, दादांनीच एंट्री फी भरली, दादांनी सगळं केलं. तुम्ही फक्त जाऊन प्रयोग करा आणि वाजवून या. तिथे गेलो, तिथे आम्हाला 6 पारितोषिकं मिळाली सर्व विभागाची. आणि इतका आनंद झाला की, आणि तिथल्या लोकांनी पण कौतुक केलं की सोलापूरची नाटकं आम्हाला बघायची आहेत. आज आमचा प्रेम कियातनाचा 20वा प्रयोग होता, काल खिचाकचा 5-6 प्रयोग झालेत. म्हणजे आमचे जे नाटकं आहेत आम्ही कंटिन्यू चालवत राहतो. तर सोलापूरच्या लोकांना ते आव्हान आहे. हां आता आलेलं आहे. ओके थँक्यू बोलवल्याबद्दल आणि सर्वांचे आभार, मला सहन केला. हां काय तेच एवढंच बोलत होतं की ज्यांना नाटकात काम करायचं आहे त्यांनी खुलून काम करा. मोबाईलच्या 30 मिनिटाच्या रील्सपेक्षा 45 मिनिट आणि 2 तासाच्या नाटकाचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, एवढीच विनंती. धन्यवाद. खरंच नक्कीच याच्यावर आपण सोलापूरचे सर्व स्थानिक कलावंत याच्यावर विचार करू आणि जास्तीत जास्त पुढच्या एकांकिका स्पर्धा असतील, राज्यनाट्य स्पर्धा असेल किंवा बालनाट्य स्पर्धा असतील, कारण बालनाट्य स्पर्धांमधून सुद्धा सोलापूर केंद्रामध्ये भरपूर एंट्री येतात, पण त्याचं पुढे थोडंसं कॉलेज किंवा शिक्षण याच्यामध्ये तो प्रवाह कुठेतरी सुटतो असं मला वाटतं. पण अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून जर ही तरुण पिढी पुन्हा एकदा एकांकिका आणि नाटकं गाजवायला लागली तर सोलापुरामध्ये अनेक संस्था इथे भाग घेतील आणि त्याचबरोबर अनेक केंद्रसुद्धा इथं नव्यानं सुरू होतील अशी नक्कीच आशा बाळगते. आणि 64वी महाराष्ट्र राज्य नाट्य हौशी स्पर्धेमध्ये आपल्या सोलापूर केंद्रातनं अनेक नाटकं यशस्वीपणे त्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे. अशा नाटकांची सांघिक पारितोषिकं स्वीकारण्यासाठी मी त्या संघांना मंचावर आमंत्रित करते. नाटक दुसरं जे आलेलं आहे, राहिले दूर घर, संस्था राजश्री विश्व कल्याण मल्टीपर्पज सोसायटी सोलापूर, या संस्थेच्या सर्व कलावंतांना मी मंचावर आमंत्रित करते. टीमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अंतिम स्पर्धेसाठी यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व कलावंतांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या, कलावंतांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जे तिसरं बक्षीस ज्या संघाला, शोध क्रीडा सांस्कृतिक सामाजिक संस्था कुर्डुवाडी, या नाटकाच्या संपूर्ण टीमला मी मंचावर आमंत्रित करते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कलावंतांचं कौतुक करूयात. या दोन संघांनी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केलं, पण त्याचबरोबर सोलापुरातल्या आणखीन 2 संस्था ज्यांनी राज्यभरामध्ये बक्षिसं प्राप्त झालेली आहेत. खरंच सोलापूरची ही गँग जी आहे ती असाच धुमाकूळ घालत राहणार आहे. यातून आपल्याला नवनवीन कलावंत जे आहेत ते घडणार आहेत. आणि मला असं वाटतं की या टीमची आता जबाबदारी वाढलेली सुद्धा आहे की आम्हाला लवकरच तुम्ही नाटकाबरोबर स्क्रीनवर म्हणजे मोठ्या मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये सुद्धा तुम्ही दिसाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि संपूर्ण सोलापूरकर या दोन्ही टीमचं आपण खूप जोरजोरात टाळ्या वाजवून खरं तर कौतुक करायला हवं आहे, कारण सोलापूरचं नाव अगदी दिल्लीपर्यंत या 2 टीम गाजवून आलेल्या आहेत. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप औपचारिकता असते. खरं तर समोर बसलेले ही
आमचेच आहेत, इथलेही सगळे आमचेच आहेत, पण एक औपचारिकता असते. त्यामुळे मी हा छोटासा 2च ओळीचा जो काही आभार प्रदर्शनाचा भाग आहे त्याचा भार मी घेतलेला आहे. आज ह्या कौतुक सोहळ्याला वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिलेले आपले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी दामले सर, भले ते आत्ता नाही आहेत पण त्यांच्यापर्यंत माझा आवाज नक्की पोचेल, कारण आज वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपल्या सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय महानवर सर यांचेही मी इथे आभार मानते, कारण तेही ॲक्च्युली आत्ता त्यांना मुंबईला जायचं आहे पण तरीही वेळात वेळ काढून एवढ्या व्यस्त त्यांच्या शेड्यूल्समधून ते आपल्यासाठी आले, आपल्या एका शब्दाला मान देऊन ते इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे सर, त्यांना एक मीटिंग असल्यामुळे ते काही वेळापूर्वीच स्टेजवरून ते तिकडे गेलेले आहेत, तरी नक्कीच मी नाट्य परिषदेतर्फे त्यांची आभारी आहे. त्याचबरोबर कुठलाही कार्यक्रम असू देत, नाटक असू देत, काही असू देत, शेवटी रसिक प्रेक्षक हे आपल्याला महत्त्वाचेच आहेत. रसिक प्रेक्षकांशिवाय तर काहीच नसतं. त्यामुळे मी इथे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक या सगळ्यांचीही मी आभारी आहे. सर्व पुरस्कार्थी, ज्या पुरस्कार्थींनी आमची एकच विनंती मान्य केली आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारले, आमचा जो छोटासा घरगुती पुरस्कार जो काही आम्ही दिला आहे पण तोही मोठ्या मनाने स्वीकारला, आणि त्यासाठी काही 2-3 पुरस्कार्थी तर परगावून आलेले आहेत 3 जण, त्यांचं आणि इथलेही स्थानिक जे 2 आहेत सगळ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रांचे आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, त्यांच्याशिवाय तर काहीच नाही होत, त्यामुळे तेही तितकेच महत्त्वाचे, त्यांचीही आभारी. सभागृहाचे मॅनेजर आणि कर्मचारी वृंद, त्यांचीही मी आभारी आहे, कारण त्यांनी आपल्याला ही सगळी व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर माझ्याकडून काही नजरचुकीने कोणी राहून गेला असेल तर तसे ज्ञात आणि अज्ञात सर्वांची, कारण खारीचा वाटा जरी असेल तरी तो अशा मोठ्या कार्यक्रमाला छान उत्तमरित्या पार पाडण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे ज्ञात अज्ञात सगळ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने उपनगरीय शाखेच्या कार्यकारिणी सदस्यांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सदस्यांनी तेवढं, कार्यकारिणीने फक्त प्लीज वर यायचं आहे.